अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली एक मोठी माहिती समोर येते। अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट हे बदलले होते। आदल्या दिवशी विमानतळ प्रशासनाला प्राप्त झालेल्या मूव्हमेंट लेटरमध्ये वेगळ्या पायलटचा उल्लेख होता, मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन येणारे पायलट बदलले असल्याची माहिती आहे। आदल्या दिवशी कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे अजित पवारांना घेऊन येणार असल्याची माहिती होती। नंतर कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक ज्यांचा या मृत्यू झाला अपघातात त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली। ही माहिती येते समोर। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। शेखर, काय तपशील या संदर्भात अधिकचा हाती येतोय? नम्रता आणि प्रसन्न सर, आपण ही गंभीर बातमीच म्हणावी लागेल। मात्र आपण हे लेटर जे बघतोय ज्यामध्ये हे मूव्हमेंट लेटर असतं, जे विमान एखादं लँडिंग करणार असतं त्यापूर्वी त्या विमान तळाला आणि इथल्या प्रशासनाला एक माहिती देणारं एक पत्र असतं। त्या पत्रामध्ये आपल्याला ह्यामध्ये तारीख दिसत असेल 28/1/2026। या ठिकाणी जे मुंबईवरून बारामतीला येणारे विमान होतं त्यामध्ये साहिल मदन आणि कॅप्टन यश हे दोघं येणार आहेत अशा पद्धतीची ही माहिती होती। मात्र दुसऱ्या दिवशी हे पायलट जे ते बदलले होते आणि त्या ठिकाणी ज्यांचा या विमान अपघातात मृत्यू झालेले आहेत ते कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची त्या ठिकाणी नावं समोर आलेली आहेत। आदल्या दिवशीच पवारांना घेऊन येणारे पायलट जे आहेत ते बदलले आहेत अशी माहिती ज्यावेळी समोर आली त्यावेळी ह्या पत्राचा देखील आपण अभ्यास केल्यानंतर आणि काही तज्ज्ञांशी बोलल्यानंतर एक माहिती अशी मिळाली की अशा प्रकारे पायलट बदलू शकतात, काही तांत्रिक गोष्टी देखील असू शकतात किंवा काही आरोग्यासंबंधात देखील काही माहिती जेव्हा समोर येते तेव्हा ते पायलट बदलले जाऊ शकतात। मात्र आदल्या दिवशी दोन्ही पायलट बदलल्याची माहिती जी आहे ती आता समोर आली। त्यामुळं या सगळ्या अनुषंगानं विमानतळ प्राधिकरणातल्या काही प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न देखील आपण केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। त्यामुळं या सगळ्याचा अर्थ नेमका काय आहे, या संदर्भात अधिक माहिती नेमकी काय आहे हे आता पुढे येऊन आता त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट करणं आता गरजेचं असणार। अर्थात शेखर, ही माहिती पुढे यायला हवी। त्यातही शेखर एक गोष्ट जरा इथे लक्ष द्यावी लागेल अशी आहे, ती अशी की एक पायलट बदलला जाऊ शकतो, त्याच्या जागी दुसरा असू शकतो, काही शिफ्ट चेंज झालेली आहे, ड्युटी बदलून हवी आहे किंवा काहीही असू शकतं। दोन्ही पायलट बदललेले आहेत। इकडे आपल्याला याची काही माहिती मिळाली आहे का की असे दोनच्या दोन पायलटही बदलतात, दुसरे दोन आणले जातात का दरवेळी फक्त एखादाच पायलटची ड्युटी बदललेली असते? म्हणजे हा पायंडा आहे सिस्टीमचा की असं काहीतरी अपवादात्मक झालंय? सध्या तरी ही माहिती अपवादात्मक आता वाटते, कारण एखाद्या पायलटची तब्येत बरी नसेल तर त्यावेळी तो त्या संदर्भातली माहिती देऊन पायलट त्यावेळी बदलला जाऊ शकतो अशी माहिती आपल्याला काही पायलट आणि काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र एकाच वेळी दोन पायलट बदलणं ही एक वेगळा प्रकार त्या ठिकाणी समोर येते। मात्र निश्चितच या संदर्भात काही माहिती जी आहे ती आता तिथलं प्रशासन खरं तर समोर येऊन देतं का हे पाहणं गरजेचं आहे। नेमकी दोन्ही पायलट बदलल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। हे मूव्हमेंट लेटरच आपण त्या ठिकाणी बघतो ज्यामध्ये तारीख आहे, अजित पवारांना घेऊन येणारे हे विमान होतं असंही त्यामध्ये उल्लेख आहे, कुठले पायलट दोन येणार होते याचाही उल्लेख आहे। मात्र ते पायलट बदलून दुसरे ज्यांचा मृत्यू झालेले आहेत ते पायलट त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी होते। त्यामुळे निश्चितच या संदर्भातली माहिती आता पुढे येऊन नेमकं काय देत आहेत आणि याच्याबद्दल काय नेमके स्पष्टीकरण असणार आहे हे देखील पुढे येऊन माहिती होणं गरजेचं आहे। शेखर, धन्यवाद या अतिशय महत्वाच्या इनपुटसाठी। नम्रता, ही माहिती याकरता महत्वाची आहे कारण या अपघाताच्या बाबतीत काही गोष्टी नक्कीच उपस्थित झाल्या ज्याबद्दल चर्चा आहे, ती म्हणजे तिकडे विशिष्ट प्रकारची लँडिंग सिस्टीम का नव्हती, कॅप्टनला जरा काही गैरसमज झाला का की त्या धावपट्टीच्या बाजूला आणखी एक धावपट्टी आहे, इतकंच काय जे कॅप्टन होते त्यांच्यापैकी जो मेन कॅप्टन होता, मी को पायलट बद्दल बोलत नाहीये, पायलट होता, त्यांच्याही पूर्वायुष्याबद्दा त्यांचे जे सर्व्हिस त्याबद्दलचे काही मुद्दे होते। अशा सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक गोष्ट आपण इथे पॉइंट आउट करायला हवी। हे बघ, हा जो फ्लाईट प्लॅन आहे त्याच्यामध्ये जे मूव्हमेंट दाखवलेली आहे ती मुंबई ते बारामती, एस्टिमेटेड टाइम ऑफ डिपार्चर आहे सकाळी 7 वाजता आणि 7:40ला एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायव्हल बारामतीमध्ये। बरोबर। आणि त्याच दिवशी हे विमान 9:30ला परत बारामतीवरनं मुंबईला येणार होतं। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार याच विमानाने अजित पवार नांदेडला जाणार होते असंही कळतंय। मग ऐन वेळेला ही मूव्हमेंट सुद्धा बदलली होती का, हाही प्रश्न आहे यामध्ये। कारण जी फ्लाईट अटेंडंट होती पिंकी माळी, तिने तिच्या घरच्यांना फोन करून सांगितलं होतं की मी दादांच्या विमानावर आहे आणि तिथून त्याच विमानातनं मी नांदेडला जाणार आहे। अर्थात या आता सगळ्या गोष्टी अधिकृत चौकशीच्या नंतर या सगळ्याची दखल घेतली जाईल आणि त्याची सविस्तर माहिती पुढे येईल अशी अपेक्षा आहे।